मंडळी, हापूस आंबा खाताय तर हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी. मित्र हो, हापूस आंबा विकत असताना बरेच जण मला प्रश्न करतात, हा हापूस आंबा इतका महाग का? सगळं सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. सकाळी लवकर उठून आंबा काढण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन आंबा बागायतदार हा बागेत येऊन पोचतो. वाहतुकीसाठी गाडीचा वापर होतो. बागा ह्या डोंगराळ भागामध्ये असतात, त्यामुळे सर्व साहित्य घेऊन त्याला पायवाटेनेच बागेत पोचायला लागते. आता आंबे काढताना काही झाडे छोटी असतात तर काही मोठी असतात. मोठ्या झाडावरती काळजीपूर्वक वरती चढून आंबा काढून हा आंबा शिकारणीच्या सहाय्याने खाली सोडला जातो. खाली उतरलेला आंबा व्यवस्थितरित्या ट्रेमध्ये भरला जातो. आंबा काढण्याची ही प्रक्रिया दिवसभर उन्हामध्येच चालू असते. दुपारच्या वेळेस झाडाच्या सावलीमध्ये बसून जेवण करून पुन्हा एकदा कामाला सुरुवात होते. दिवसभर काढलेला माल संध्याकाळच्या वेळेस बागेमधून पायवाटेने डोंगराळ भागामधून गाडीपर्यंत नेला जातो. तेथून गाडीच्या साहाय्याने तो माल घरी आणला जातो. व्यवस्थितरित्या आंब्याचे साईजनुसार सॉर्टिंग करून सॉर्टिंग केलेला माल ट्रेमध्ये किंवा बॉक्समध्ये भरला जातो. आंबा ट्रॅव्हलिंगमध्ये आपटू नये व नैसर्गिकरित्या पिकण्यासाठी त्यामध्ये गवताचा वापर केला जातो. त्यानंतर बॉक्सची व्यवस्थितरित्या पॅकिंग करून हा आंबा देवगड तालुक्यामधून मागणी असलेल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठविला जातो. तिथून पुढे हाच आंबा तुम्हाला घरपोच केला जातो. आता तुम्हीच विचार करा, एवढी मेहनत करून काळजीपूर्वक हापूस आंबा तुम्हाला घरपोच केला जातो, तरीही तुम्हाला हापूस आंबा महाग वाटतो.